ते सामना सुरू होते. आमच्या बाजूने मारा करण्यात सज्ज नवीन षटक. पहिला चेंडू उजव्या असते बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम सोपस्कर पूर्ण करतोय तो यशरक्षक. दुसरा रजनीचा हा खेळ सुरू होतोय. पहिला सामना रंगतोय लाजरी 11 कुडाळ विरुद्ध प्रिन्स 11 कुडाळ. नाणेफेकीचा कौल हा प्रिन्स 11च्या बाजूने. झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित केलाय ते लाजरी 11ला. हो, पुन्हा एकदा गुडले स्पॉटच्या बाजूला चेंडू, पुन्हा त्याच आजूबाजूला पडलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं फलंदाज बाद, माफ करा. चेंडू उजव्या हस्ते बाहेर थोडंसं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागला आणि चेंडू सरळ गेला. तो 0 धावसंख्येवर 1-5-0. सुरुवात फार खराब झाली आहे की अर्थातच पुन्हा एकदा उजव्या हस्ते थोडासा बाहेर, पुन्हा तोच टप्पा, तीच दिशा. चेंडू पुन्हा एकदा सरळ जातो तो यष्टीरक्षकच्या हातात. क्षेत्र बघा, स्लिप नाहीये, शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे किंवा एक कव्हर चालेल. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. हो, हा चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. रोशन पेडणेकर जो मारा करतोय त्याने या षटकात अचूक टप्प्यावर अचूक दिशा केवळ अतिशय धारदार गोलंदाजी केली आहे. पहिलं महत्वपूर्ण यश अजून संघाला खातं खोलायचं आहे. चांगला चेंडू मधल्या शेवटचा बॅट पॅट एकत्र आणतोय, चेंडू घेऊन काढतोय एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक घेतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. दरम्यान एक धाव घेतली, आपलं खातं खोललंय आणि आजच्या दिवसातील ही पहिली धाव ती अर्थातच प्रवीणच्या बॅटच्या पट्ट्यातून. एकेरी धावसंख्येमध्ये खातं खोलतोय तो अर्थात प्रिन्स 11. 1-5-1. काहीशी दैनीय, काहीशी न पटणारी, काहीशी न रिव्हर्स खेळायचा प्रयत्न तेवढा सफल नाही झाला. चेंडू जातो ते बॅकवर्ड पॉईंटला. एक धाव तर निश्चित मिळते, एका धावलं समाधान. तर एकेरी धावसंख्येमुळे प्रज्योतने आपलं खातं खोललं, तो पोहोचतो 1 वर. षटक संपते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 1-5-2 अशी काहीशी त्याला सामोरं जातो तो फलंदाज प्रवीण. कोलो टप्प्यात चेंडू बॅकफुटवर जातोय, चेंडू हलकेस पंच केलाय. पंच पडण्यापेक्षा हाफ डाऊन असा फटका होता. चेंडू सरळ गेला तर बॅकवर्ड पॉईंटला. धाव काही निघत नाही. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 3. धावसंख्या 3. मधला चेंडू घेऊन काढला की मिडांच्या बाजूने गचा क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये ते गोलंदाजानं आणि त्याचं रूपांतर एकेरी धावसंख्या पोहोचते 4 वर. एकेरी दुहेरी धावा जे षटक होतं पॉवर प्लेचं, त्या षटकात थोडीशी हाणामारी बघायला मिळेल. एक महत्वपूर्ण यशही मिळवून दिलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न सफली ठरतोय. चेंडू जातो तो मिसफिल्डिंग होते आणि चेंडू जातोय वाईड स्टँडमॅन सीमारेषेबाहेर. हा चौकार. खराब चेंडू. हा चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता, परंतु चेंडू सरळ मिसफील्ड झाला तो वाईडिश गडी क्षेत्ररक्षकांमार्फत आणि चेंडू बघता हा पहिला चौकार. या चौकारामुळे प्रज्योत पोहोचतोय 6 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते की अर्थातच 8 वर. हा थोडासा भागडा ठरतोय. त्यामध्ये चेंडू हा हवेत आहे आणि फलंदाज बाद. सुंदर झेल घेतला तो डीप विकेट सीमारेषेवर आणि हा दुसरा धक्का पोचतोय तो अर्थातच प्रिन्स 11 कुडाळला. बहारदार गोलंदाजी करत, तिखट गोलंदाजी करत, अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्धी प्रिन्स 11ची जी विनीची जी जोडी होती ती जोडी जवळपास त्यांनी तब्बूत पाठवली आहे. निश्चित कौतुक करावं लागेल. ते मारा करतोय तो समोरच्या बाजूने. पंचाकडून कार्ड घेतोय नवीन फलंदाज दिनेश गुणलेखक गाडीगावकर आमच्या समालोचन कक्षात. डाव्याची बाहेरचा चेंडू वळून काढला की स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची चेक करतोय दरम्यान एक धाव ती सहज पूर्ण होते. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 9 वर. पॅनल आहे 6 षटकात 7-65 धावा येणं गरजेचं आहे कुठल्याही संघासाठी. एक संघ सामना जर दरम्यान चेंडू हा चांगला चेंडू मधल्या शेवटच्या फ्रंट फुटवर गेला आणि चेंडू हलकेच घेऊन काढतो शॉर्ट पॉईंटला. दरम्यान एक धाव म्हणजे सहज चालत पूर्ण केली आहे. षटक संपते ते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती बरोबर दुहेरी आकड्यात ती म्हणजे 2-5-10. पुन्हा
नवीन षटक पहिला चेंडू. हो हा चांगला चेंडू ऑफ ब्रेक मारा. अतिशय छान ऑफ ब्रेक मारा म्हणजे चेंडूला उंची देतोय, चेंडूला फ्लायटी देतोय आणि पहिल्या चेंडूवर फसला चकला तो फलंदाज मला वाटतं दिनेश. सुंदर चेंडू. पुन्हा तो ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर केला. चेंडू जातो पॉईंट आणि कव्हरच्या मधून स्वीपर कव्हरचं क्षेत्ररक्षक येतोय ब्रिटिश पॉईंट मध्ये आणि दरम्यान ही दुसरी धाव ही पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. पहिली धाव थोडीशी झटपट पूर्ण केली, हलकासा दबाव टाकला आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण. दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 12वर. आमच्या बाजूने समालोचन कक्षाकडे. डाव्याच्या बॅटचा चेंडू छान वळवला तर शॉर्ट पॉईंट लेगला, परंतु शॉर्ट पॉईंट लेग आणि स्क्वेअर लेग यामधील जी गॅप होती ती गॅप मध्ये त्यांना भेटता आली नाही. ते ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये ते प्लेसमेंट म्हणतात ते प्लेसवर. आजच्या खेळाला तर छान सुरुवात झाली आहे. हो चांगला चेंडू आत येणारा चेंडू बॅकफुटवर जातोय. चेंडू वळवला तर स्क्वेअर लेगच्या बाजूने एक धाव निश्चित मिळते. कच्च्या क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट आणि त्याचं रूपांतर होतंय ते दुसऱ्या धावेमध्ये. हे दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 15वर. अर्थात ही दुसरी धाव वास्तविक यायला ते अर्थातच दुसऱ्या धावेमध्ये. 2-15. पुन्हा एकदा खराब चेंडू यावेळी मात्र चेंडू वळवला स्क्वेअर लेगच्या बाजूने. पुन्हा एकदा प्लेसमेंट तेवढं छान नाहीये. चेंडू सरळ जातो तो डी स्क्वेअर लेगला आणि एक धाव अगदी आरामात पूर्ण केली. एकेरी धावसंख्येमुळे मला वाटतं दिनेश पोहोचतोय तो 4वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2-5-16. हो हा चेंडू अतिशय छान पडला. चेंडू टप्पा परफेक्शन आत आला. षटक संपते ते बबलूचं. 3 षटकं संपतायत. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 16वर. दत्ता मारा करतोय समोरच्या बाजूने. रोड 1 आणि समालोचन कक्ष. कृष्णा ओके. कृष्णा मारा करतोय समोरच्या बाजूने. हॅलो. डाव्याच्या बाजू चेंडू हा वाईड येतो की नाही बघायचं. पंचांची खूण काय त्या चौकार तर निश्चित मिळतोय. चेंडू लॉंग लेगची मारायच्या मला वाटतं चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागलाय आणि लेग स्लिपच्या बाजूने चेंडू सरळ गेला लॉंग लेगची मारायच्या बॅट चौकारासाठी. त्या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 20वर. संघाने तो 20 गाठली आहे. करतोय तो अर्थातच दिनेश पोहोचला 8वर. हो छान फटका. बॅकफुटर जातं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या म्हणून कव्हर ड्राईव्ह खेळला. चेंडू जातं स्लीपर कव्हरला. एक धाव घेतली आहे. दरम्यान दुसरी धाव इथं पूर्ण केली. सुरेख फटका. फटक्यात जास्त ताकद नव्हती. विश्वास छान होता, प्लेसमेंट छान होतं आणि 2 धावा हे अर्जित केल्या. या दोन्ही धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 22वर. आता दिनेशने आपले इरा बघायचा त्यात तो कितपत यशस्वी ठरतोय ते. हो हा डाव्याच्या बाहेरचा चेंडू बघायचा आहे. पंचांचा आत्ता इशारा येतोय. मला वाटतं पहिलीच अवांतर आहे वाईटच्या रूपात. आजच्या दिवसातील पहिली अवांतर ती वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 23वर. हो हा पॅडवर आढळतोय. पंचांकडे दोघं दात बांधले परंतु पंचांनी दात पेटावून लावले. पण एक धाव लेग बाईटच्या रूपात मला वाटतं पंचांची खूण येते ती अर्थातच संदीप रुद्रे यांच्याकडून. संदीप रुद्रे आणि मंगेश धोनी ही पंचांची जोर गोळी काम पाहते पहिल्याच सामन्यात. कोलटप्पाचा चेंडू फुल टॉस बनवला. चेंडू घेऊन काढला तर कव्हरच्या डोक्यावरून बॅकअप करतो सुपर कव्हरचं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान ही झटपट दुसरी धाव. हे कौतुक करावं लागेल दिनेश आणि मला वाटतं मंगेश ही जी जोडी आहे ना या जोडीने विकेटमध्ये म्हणजे खेळपट्टीमध्ये त्या धावा घेतल्या नाही आहेत. धावा या चोरल्या आहेत असं म्हणावं लागेल. मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये त्याला चिकी रन म्हणतात. सुनील गावस्कर सरांचा हा आवडता शब्द आहे मुंबईकरांचा, चिकी धाव. आणि धावा अक्षरशः चोरून काढल्यात. या दोन्ही धाव कार घेतलाय. आपली व्याप्ती ते वाढवतात. कोलटप्पाचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. हो धावची संधी होती खरी म्हणजे. आणि दरम्यान एक धाव. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते की 27वर. या मैदानाबद्दल आम्ही चर्चा करू. मी आणि माझे सहकारी समालोचक राजा सामंत. संध्याकाळच्या 17 दरम्यान चेंडू लॉक केला. चेंडू खेळून काढला तो डीप मिड विकेटच्या बाजूने. एक धाव निश्चित मिळते. एका धावावर समाधान.
एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 28 वर. एक जमाना असा आहे विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला वाटतं प्रत्येक तालुक्यात आमचे सहकारी समोर श्याम वाक्कर यांच्या भाषेत सांगायचं पंचपुत्र आहेत मालवणचे. दरम्यानच्या चेंडू डाव्याच्या बाहेरचा चेंडू खेळून काढण्यास स्क्वेअरच्या बाजूने सुरेख फटका बॅकअप करतोय तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा या सहज चालत पूर्ण केल्या. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 30 वर. राकेश त्यानंतर प्रज्योत आणि त्यानंतर प्रवीण हे जे पिण्याचे जे खेळाडू आहेत ते खेळाडू तंबूत परतले आहेत. आता चेंडू उजव्या थोडासा बाहेर आणखी बाहेर जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि बाकीचं काम पूर्ण केलं ते यष्टरक्षकाने. सूर्य आज हळूहळू पश्चिमेच्या दिशेने जातोय, ढळतोय आणि हळू आपल्याला फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळतील थोड्याच वेळानंतर. ड्राईव्ह केला चेंडू मिडविकेटच्या बाजूला जमिनीला घरंगळत चेंडू जातो. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचीच नाही. या द्विधा अवस्थेत शेवटी आपला इरादा बदलला आणि एका धावावर समाधान. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 31 वर. ची गाठली आहे 5व्या षटकात. संघ 50 गाठते की नाही हे आता संघ थोडं कठीण आहे. फलंदाज पुढे सरसावत चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ या स्टँडवरती आणि त्रिफळा उद्ध्वस्त होऊन हा फलंदाज तंबूत परततोय तो अर्थातच मंगेशची खेळी समजे. त्याने वैद्य लादरी इलेव्हन कुणा नाणेफेकीचा कौल हा लादरी इलेव्हनच्या बाजूने झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि प्रत्युत्तराचा कर. 5व्या षटकात प्रिन्स इलेव्हन ही धावसंख्या 5-31. दरम्यानचा चेंडू घेऊन काढण्यास स्क्वेअर आणि मिडविकेटच्या मधून ही मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, झटपट फेक करतोय, यष्टरक्षकाच्या हातात चेंडू जातोय, पण दरम्यान 2 धावा अगदी सहज चालत, अगदी सहज 1 शॉटचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजे एकच धाव. मला वाटतं पॉपिंग क्रिसच्या मागे बॅट टेकली आणि त्यामुळे तिथे पोहोचते 32 वर. कोलोटामध्ये चेंडू आणि चेंडू सरळ गेला तो गोलंदाजा हातात. सुरेख झेल कॉटन बॉलच्या रूपात तो मला वाटतं मंदार कडून षटक संपते ते मला वाटतं पृष्ठ देते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 32 वर. नवीन षटक पहिला चेंडू. फलंदाज बाद हा मधली यष्टी वाकवून गेलाय, तंबूत परततोय तो मला वाटतं दिनेश खेळी संप्रोष. दिनेश एका बाजूने किल्ला त्यांनी अंडरस्टँडिंग आहे दोन्ही संघांमध्ये, त्याची प्रचिती येते या सामन्यात पहिल्या षटकापासूनच. मधल्या चेंडू हलकाच उसळतो, चेंडू कसा बसा खेळून काढला तो मिडविकेटच्या बाजूने. 1 धाव निश्चित मिळते, एका धावावर समाधान. एकरी धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 31 वर. 6-33. डावाच्या बारचा चेंडू छान वळला मनगडाचा विरुद्ध फ्लिक ज्याला म्हणतात, मनगडाचा अगदी छान वापर केलाय. 1 धाव निश्चित मिळते. जमिनीलगत हा निघाला फटका. क्रिकेटमध्ये जे मनगडाचे जे फटके असतात नेहमीच आकर्षक, बघायला डोळ्याचे पारणे फेडणारे असे जे फटके असतात, तसाच काहीसा हा फटका निघाला ते प्रदीपच्या बॅटच्या फटक्यातून. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 34 वर. पुन्हा एकदा कोलोटामध्ये चेंडू छान ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला. 1 धाव निश्चित घेतली जाते. बघता थेट जर फेक असली असेल ते कदाचित त्याचं रूपांतर धावबादमध्ये होऊ शकलं असतं. थेट फेक नव्हती दरम्यान ही दुसरी धाव. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 36 वर. संघाने जरी 40 जरी गाठली ना तरी सामना कदाचित रोमहर्षक होऊ शकेल. चेंडू बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागतोय, चेंडू जातो स्लिपच्या बाजूने, बॅकअप करतोय तो वाईड शिकडीचा क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्डमॅन एरियामध्ये जाऊन 1 धाव ही सहज पूर्ण केली जाते. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 37 वर. अपेक्षा जी होती 6 षटकात 50 ती अपेक्षा मात्र काही पूर्ण होत नाहीये. कोलोटामध्ये चेंडू मिडॉनच्या डोक्यावर खेळला, चेंडू जातो ते डीप लॉंगॉनला, बॅकअप छान केलाय, छान फेक येते ती यष्टरक्षकाच्या हातात. एका धावावर समाधान. षटक संपतोय, डाव संपतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 38 वर. आणि या 6 षटकात खऱ्या अर्थाने गोलंदाजाने वरच्या स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे सिद्धेश और नॉन स्ट्राइकर के ऊपर शुभम. स्ट्राइक के ऊपर शुभम और नॉन स्ट्राइकर के ऊपर सिद्धेश. हमसे दूर वाले छोर से पहले ओवर की पहली गेंद लेकर मंगेश तेंदुलकर.
जिनके पास लंबा तजुर्बा है, रफ्तार के साथ चले ओवर द विकेट। पहले ओवर की पहली गेंद और फिर के बाहर की गेंद भी कवर और पॉइंट के बीच में खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद थे, पहले प्रहार में बैकअप करते, तब तक एक रन भागकर पूरा किया। एक रन की सहयोग से सिद्धेश ने खुद का खाता खोला है, टीम का खाता खोला है। स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन। गेंदबाज की हैसियत से मंगेश तेंदुलकर हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखेंगे। रफ्तार के साथ चले स्टंप के बगल से। पहले ओवर की दूसरी गेंद ऑफ स्पिन के बाहर की गेंद पॉइंट के ऊपर खेला है। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। जब बेहतर गेंदबाजी चलती है तो क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है, क्योंकि जिस टीम का क्षेत्ररक्षण काफी बढ़िया रहता है उस टीम को जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। कुल मिलाकर पहले ओवर की 2 गेंदें डाल चुके हैं, यानी कि तीसरी गेंद लेकर मंगेश चले। मंगेश की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है। जैसी गेंद को खेला था, गेंद के पीछे 4 रन की मोहर लग चुकी थी। तररम पम 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 तराना बजाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। स्कोर हो चुका है 6 रन करनी चाहिए। मंगेश तेंदुलकर गेंदबाज के हैसियत से चले और द विकेट। मंगेश की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, स्क्वायर लेग दिशा के ऊपर गेंद ट्रैवल करती हुई तररम पम पम पम। कितना बेहतर फुटवर्क, कितना बेहतर टाइमिंग, उससे भी बेहतर शरीर का संतुलन, उससे भी बेहतर निगाहें, जैसे कि अर्जुन की निगाहें। तेज रफ्तार गेंदबाज गेंद डालता है तो निगाहें अंदाज में आप गेंद को खेल सकते हो। मंगेश तेंदुलकर ऑफ स्पिन के बाहर की गेंद हल्के से कट कर दिया, पॉइंट की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करते, तब तक 1 रन का इजाफा। 11 रन चुका है बिना कोई विकेट खोते हुए 11 रन। मंगेश तेंदुलकर और 2 विकेट चले। ऑफ स्पिन के बाहर की गेंद विधा मनस्थिति में खेलने का प्रयास किया, मिडॉन की जगह के ऊपर खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद थे, बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। पूरा होने के बाद 39 रनों का पीछा करते हुए लाजरी क्रिकेट टीम का स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 12 रन। गुजर गया लेकिन यादें शेष है। दूसरे ओवर की पहली गेंद कमेटी कक्ष की तरफ से और बच्चे बाहर की गेंद खेलना चाहते थे, जोरदार अपील किया लेकिन अपील को नकारा। बल्लेबाज सुरक्षित अपने जगह के ऊपर। दिनेश माडगुल कमेटी कक्ष की तरफ से दूसरे ओवर की पहली गेंद और बेहतर क्षेत्ररक्षण का दावित्व। और यहां पर देखो लॉलीपॉप जैसा क्वाट लपक लिया, पहले विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है सिद्धेश। पीढ़ी के बल्लेबाज होकर रहे हैं मंदार। आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतारनी होगी। फाइनल की तरफ खेलने का प्रयास किया, जैसे ही खेला 1 रन भागकर पूरा किया। मिसफील्ड कर बैठे, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। और 2 विकेट चले, लाइन से भटक गए थे, काफी बाहर गेंद थी। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की और 22 की हैसियत से और 1 रन का इजाफा। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 16 रन। दिनेश माडगुल कमेटी कक्ष की तरफ से मिड विकेट की तरफ खेला है। बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन टाइमिंग। सीमा रेखा के करीब क्षेत्ररक्षक तैनात किया गया था। पहले प्रयास में गेंद को बैकअप करते, तब तक 2 रन लेने का मौका था। उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 18 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरे ओवर की कुल मिलाकर अभी तक गेंदें डाल चुके हैं 4 गेंदें। ओवर की 5वीं गेंद स्क्वायर लेग दिशा के ऊपर खेला था। क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। दूसरी ओवर प्रगति पथ के ऊपर दिनेश माडगुल गेंदबाजी की धुरा संभालेंगे। हल्के से कट कर दिया, शॉट मिड विकेट के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है। मिसफील्ड कर बैठे, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए।
कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 21 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। लाजिरी क्रिकेट ग्रुप को जीत हासिल करने के लिए 24 गेंदों के ऊपर 18 रनों की जरूरत। गेंदबाज के हैसियत से प्रदीप माने लेग स्पिन को छोड़ती हुई गेंद फाइन लेग के तरफ खेला है। टारगेट को छूते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। क्या बेहतर शरीर का संतुलन, उससे भी बेहतर फुटवर्क, उससे हमारे बल्लेबाज का नाम है शुभम, जो ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर मौजूद। गेंदबाज प्रदीप माने ऑफ स्पिन के बाहर की गेंद रिवर्स स्विप खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। पहचाने जाते हैं, लंबा तजुर्बा उनके पास, वही तजुर्बा दांव पर लगाते हुए चतुरस्त्र गेंदबाजी साबित करनी होगी। हल्के से कट कर दिया फाइन लेग की दिशा के ऊपर, शॉट फाइन लेग के ऊपर बैकअप किया जाता। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन। कुलकर तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं 3 गेंदें, यानी कि चौथी गेंद लेकर हमसे दूर वाले चोट से चले गेंदबाज प्रदीप माने। उठाकर मारने का प्रयास किया और यहां पर देखो माया जाल में फंस गए। दूसरे विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है मंदार। के भीतर ले चलता हूं तीसरे ओवर की 5वीं गेंद लेकर। ऑफ स्पिन के बाहर की गेंद खेलने का प्रयास किया था, जोरदार अपील, लेकिन लाइन से बिखर गए थे। अंपायर ने चाचा पर का और दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर के अतिरिक्त रन के खाते में। कुल मिलाकर तीसरे ओवर की 4 गेंदें डाल चुके हैं, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए हमसे दूर वाली छोर से चले। ऑफ स्पिन के बाहर की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 28 रन। काफी बेहतरीन गेंदबाजी का दावित्व, किफायतशीर गेंदबाजी। तीसरे ओवर की आखिरी गेंद आक्रामक तरीका आजमाते हुए स्क्वायर लेग की दिशा के ऊपर खेला है। स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में जो फासला था, सीधी गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। स्क्वायर लेग और मिड विकेट फासला था, उसी का लाभ उठाते हुए बेहतर टाइमिंग दिखाकर गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया है। 32 रन। बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 39 रनों का पीछा करते हुए 2 विकेट के नुकसान के ऊपर लाजिरी क्रिकेट ग्रुप का स्कोर हो चुका है 32 रन। पतन होता रहा और पूरी पारी 38 रन के स्कोर के ऊपर सिमट गई। कमेंट्री कक्ष की तरफ से सुहास पिलनकर। 18 गेंदें शेष, जीत हासिल करने के लिए 7 रनों की जरूरत। स्ट्राइक के ऊपर बबलू तानावड़े। सिंधुदुर्ग स्तर के बचे हुए प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द सीरीज, कई मुकाबलों में मैन ऑफ द मैच की किताब हासिल किए है। कमेंट्री कक्ष की तरफ से सुहास चले रफ्तार के साथ ओवर द विकेट। सुहास की गेंद, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, सीधी गेंद सीमा रेखा के बाहर क्षेत्र की दिशा के ऊपर। बढ़िया बल्लेबाजी का दावित्व निभा पा रहे बबलू तानावड़े। लाइन से बिखर गए थे पूरी तरीके से। गेंदबाज शरीर का संतुलन रख नहीं पाए, संयम से बिखर गए और यही वजह थी अंपायर ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उठाकर मारने का प्रयास किया, स्क्वायर लेग अंपायर के बगल में गेंद को बैकअप किया जाता और यहां पर देखो सीधी गेंद पैरों के ऊपर टकराई। जोरदार अपील, तीसरे विकेट का पतन और लाजिरी क्रिकेट ग्रुप को जीत हासिल करने के लिए 2 रन की जरूरत। 16 चेंडू 2 धावा। राजू पटनकर स्ट्राइक के ऊपर मौजूद। उठाकर मारना पसंद किया। कॉमेंट्री कक्ष के सामने हवाई सफर करने वाली गेंद सीमा रेखा के करीब। 1 रन भागकर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं और 2 रन की सहयोग से राजू पाटनकर ने जीत के ऊपर मोहर लगाई है।
बल्लेबाजी, बेहतर क्षेत्ररक्षण और बेहतर क्रिकेट उभर के बाहर निकले लाजरी क्रिकेट 11 की तरफ से। पहिल्या सामन्यात लाजरी क्रिकेट ग्रुपनं विजयावरती शिक्कामोर्तब केलं। विजेत्या